मग काय म्हणता बट्टी हो सर्वांना मला वाचून जय श्रीराम. तर आजचा विषय असा होता, आपल्या घरी आज आला भासा. मग एवढा गुंग करत जा बा का खेळे बिडे मस्तपैकी. म्हटलं आता इला झोपा लागते. घरचे म्हणा झोपत तर नाही, सध्या लय वेळ खेळते. म्हटलं असा कसा नाही झोपत. मग आज डायरेक्ट लावले आपण बक्षात लहान लेकरीचे गाणे. म्हटलं लहान लेकरीचे गाणे ऐकू झोपून रे ना आपण, कायचा पाण्याच्या बहिरेस उतरत जा निरा. मग देशी जुगाड लावला आणि कोकरेच दिलं खाली टाकून. कोकरेजच्या भेवानं भेलातून चुपचाप झोपला. आज घरी करू राहिले ते रोड घेऊन, घराची छपाई बी चालू होती रे. मग कसं आपल्याला काही घरात गमत नाही म्हणून चाललो डायरेक्ट सीधा मंदिरावर. म्हणजे जेव्हा बी घरात बोर वाटते की नाही, मी मंदिरावर येतून पाहा लागत असतो. म्हणजे असं दिमाग शांत होते. मला माहित आहे तुमच्या मनात बी प्रश्न आला असेल की व्लॉग्स कोण नाही आले. तर एक पर्सनल स्टोरी आहे ती, मी कधी मग निवांत मध्ये सांगून देईन तुम्हाला. सध्या तर काही लोट नका घेऊ, सध्या आपले व्लॉग्स येतच राहतील तुम्हाला. मग मंदिरावर आलो तर सगळ्यात पहिले भवानी माताच्या मंदिरात गेलो आणि पूर्ण मस्तपैकी शांत चित्तेने दर्शन करून घेतलं. क्षमता दे म्हटलं व्लॉग टाकायची. घरून बापूचा फोन आला म्हणत की स्प्राईटची बॉटल वापस करायला लागते आपल्याला, माझाची बॉटल आण लागते. आता हे काम किती सिरियस आहे फक्त पोरच समजू शकतात. मग कायचं सगळ्यात पहिले स्प्राईट वापस केली आणि माझा घेऊन घेतली. घरी आलं तर आपल्या छपाईचं काम तर सरलं जात आलो. मी म्हटलं पहिला आता घरात जाऊन पहिले माझाची बॉटल तर मारतो पूर्ण. पण यानं डायरेक्ट मला स्पंज आणण्यासाठी पाठवलं. मग कायचा पहिले स्पंज घेऊन घेतला एकदम राग. घरी येऊन पाहतो तर आपण डायरेक्ट माझाची बॉटल खाली. पण कसा एक गिल्लाच ठेवला होता आपल्यासाठी. माझा विजा पिणं झाला, डायरेक्ट रोडगे बी झाले त्या. आज घरी मस्त रोडगेच्या भाजीसोबत घुगऱ्या केल्या त्या. पण वांग्याची गोष्ट अलग असते. घुगऱ्यात दमटला मग आपण एक नंबर रोडगे सोबत. दुपारी घरात एवढं बोर मारत जाय की डायरेक्ट संध्याकाळी आम्ही जिम मध्ये झालो. कोण की दिवसभर काही आपल्याला हिंडायला भेटत नाही, संध्याकाळचा असा टाइम आहे हिंडायला. म्हटलं चला जिम मध्ये येतो, आमची जिम दाखवतो. व्यायामच चालू केलाय ना कोणता तरी देव पावलार भुवा. सकाळी रोडगे ना आता संध्याकाळी मशरूम चालू. मग आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या.